नमस्कार. नमस्कार. तर मैदान कशा निमित्त होणार आहे? मैदान पैलवान ब्रह्मादादा जाधव हं, यांच्या वाढदिवसानिमित्त मैदानाचं नियोजन केलेलं आहे. हं. किती तारखेला नियोजन केलेलं आहे? 27 डिसेंबर 2025. 27 डिसेंबर 2025. हा, मला सांगा की हे मैदान नियोजन करण्यामागचं कारण काय होतं? एक आपली दादांची परंपरा चालू राहावी हं. आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त मैदान घ्यायचं त्या नियोजनाने केले. साधारणतः बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे? बक्षीस आपण 1 नंबरला ठेवले इलेक्ट्रिक बाईक, हं, 2 नंबरला 41, हं. 31, हं. 21, 15, 13 आणि 11 असं स्वरूप आहे बक्षिसांचं. सेमीला आपण शक्यतो सेमीला संगनमत करूनच गाडीचं हे काम आहे. आणि दोघांचं संगनमत होणार किंवा चिठ्ठी टाकणार आपण. मला सांगा की मैदानाची रूपरेषा कशा प्रकारे असणार आहे? मैदान हे रितसरच होणार आहे. हं. 21 तारखेपासून 26 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद आहे. हं, 26 तारखेला 8 वाजता आपण लॉट काढणार आहे ऑनलाईन. हं. आणि सेमीच तर काय मैदानाचं लॉट काढणार आहे. त्यामुळं कुठलीही पार्सलिटी होणार नाही हं. किंवा कुठलाही कोणावर अन्याय होणार नाही, कुठल्याही छकडा मालकावर. मला सांगा की हे मैदान होणार आहे ते कोणत्या फाटी होणार आहे? मैदान हे किनीच्या फाटी होणार आहे. हं, आता यात्रेचं मैदान झालं त्याच फाटीवर मैदान होणार आहे. फाटी कशा प्रकारची आहे? फाटी 800 फूट पल्ला आहे हं. आणि कटनाची फाटी आहे. वासरांसाठी पळण्यासाठी 1 नंबर फाटी आहे. मला सांगा की निकाल रेषेच्या पुढे किती जागा ठेवण्यात आली की कुठं अडचण वगैरे आहे का? निकाल रेषेच्या पुढे कोणतीही अडचण नाही. हं. थोडे दगड होते ते आपण वेचून वगैरे सगळं क्लिअर केलेलं आहे. सुट्टीला एका वेळेस किती गाड्या सोडण्यात येणार आहेत? सुट्टीला एका वेळेस 8 ते 9 गाड्या आपण एका गटात सोडणार आहे. हं. आणि वन टाइम आपले खाली थांबायला 10 लॉट गट थांबतील अशी नियोजन केलेलं आहे खाली. मला सांगा की बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन कराल? बैलगाडी मालकांना माझं एकच आव्हान राहील हं. की सगळ्यांनी उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी हं. व कोणत्याही गालबोट लागेल असे कोणताही प्रकार करू नये हं. मैदानाला. हं. की दादांच्या येणाऱ्या पिकअपच्या मैदानाला हं. ह्या मैदाना म्हणून कोणतेही गालबोट लागू नये हं. या प्रकारे कोणी वागू नये. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.